भाषिक सर्जनशीलतेमध्ये जो कलावंत असतो तो कलावंत जे काही करत असतो त्यात त्यानं त्याला आलेल्या अनुभवांवर संस्कार केलेले असतात. आता वेगवेगळे वाङ्मय प्रकार असतात. कथेसारखा वाङ्मय प्रकार असतो, कादंबरीसारखा वाङ्मय प्रकार असतो, कवितेसारखा वाङ्मय प्रकार असतो, नाटकासारखा वाङ्मय प्रकार असतो, व्यक्तिचित्रात्मक कथेसारखा वाङ्मय प्रकार असतो. कथा वाचली की आपल्याला कळते, कादंबरी वाचली की आपल्याला कळते, नाटक वाचलं किंवा पाहिलं की आपल्याला कळतं, व्यक्तिचित्रात्मक कथा किंवा व्यक्तिचित्र वाचलं की आपल्याला कळतं. पण कवितेसारखा जो वाङ्मय प्रकार आहे, हा कवितेसारखा वाङ्मय प्रकार कविता वाचल्या वाचल्या आपल्याला कळत नाही. का कळत नाही वाचल्या वाचल्या? तर कवितेतली भावच्छटा जी आहे, ही कवितेतली भावच्छटा आपल्याला समजावून घ्यावी लागते. कारण कलावंतानं घेतलेला अनुभवच कवितेत असतो, नाही असं नाही. पण तो अनुभव त्यानं त्याच्या शब्दावर सहकार करून त्याच्या शब्दावर संस्कार करून घेतलेला असतो. आणि त्यासाठी आपल्याला शब्दाची जी संस्कृती आहे, ही शब्दाची संस्कृती समजून घ्यावी लागते. शब्दांचा इतिहास समजून घ्यावा लागतो, शब्दाची परंपरा समजून घ्यावी लागते, शब्दाचं चिंतन, मनन, प्रकटन हे सगळं समजून घ्यावं लागतं. त्याच वेळी आपल्याला कविता समजते. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर, एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकीन मी ती स्वप्राणाने. ह्याचा अर्थ आपण सरळ सरळ नाही म्हणू शकत की कवी कुणाकडे तरी तुतारी मागतोय आणि मग ती मी स्वप्राणानं फुंकीन आणि तिच्या फुंकीन मी ती स्वप्राणाने, आणि मग ती फुंकली की तिच्यातून निघणाऱ्या आवाजानं सगळी गगनं भेदून टाकीन, दीर्घ तिच्या त्या किंकाळीने. असा सरळ सरळ आपण अर्थ तिचा काढू शकत नाही. मग तुतारी म्हणजे काय हे विचारात घ्यायला लागतं आपल्याला. इथं फुंकीन, कशासाठी फुंकीन हे विचारात घ्यावं लागतं. म्हणजे शब्दामागं असणारं जे गहन चिंतन आहे, हे शब्दामागं असणारं गहन चिंतन आपल्याला विचारात घेतल्याशिवाय कवितेचा अर्थ कळत नाही. आपल्याला या प्रकरणामध्ये म्हणजे सर्जनशील लेखन, संकल्पना आणि स्वरूप या प्रकरणात फक्त कथा याच वाङ्मय प्रकाराचा विचार हा करायचा आहे. कविता या वाङ्मय प्रकाराचा विचार हा अभिप्रेत नाही. त्यामुळं कविता हा प्रकार
अभिप्रेत नसल्यामुळं आपण कवितेकडं फारसा म्हणजे कवितेविषयी फारसं बोलणार नाही. तरी देखील सर्जनशील लेखनाचे जे विशेष आहे आणि सर्जनशील लेखनाचं जे स्वरूप आहे ते कसं असतं हे सुद्धा आपल्याला बघायला पाहिजे. सर्जनशील लेखन हे सर्जनशील लेखन म्हणजे एक ललित कला आहे. सर्जनशीलता, विशुद्धता आणि आविष्कार या तीन बाबतीत प्रत्येक कलेमध्ये समानताच असते. मग ते चित्र असो, शिल्प असो, संगीत असो, नृत्य असो किंवा साहित्य असो. सर्जनशील लेखन हे साहित्य कलेशी संबंधित आहे आणि त्यामुळं आपण इतर कलांचा विचार करण्याचं कारण नाही. सर्जनाच्या स्वरूपामध्ये आपण सर्जनशील लेखन स्वरूपाच्या पातळीवर समजून घेतलेलं आहे. जे सर्जन असतं त्याच्याकडं आकर्षित होणं हा मनुष्य स्वभाव आहे. सर्जनात सौंदर्य आणि नाविन्य असतं, तर सौंदर्याचा आणि नाविन्याचा ध्यास हा मनुष्याला असतो. इतर प्राण्यांना तो नसतो. म्हणजे इतर प्राणी सौंदर्याचे चाहते वगैरे नसतात. म्हणजे अगदी व्यावहारिक उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला नवे कपडे घालायला आवडतात. पुन्हा त्यातल्या त्यात नवे कपडे घालायला आवडत असून आत्ता जी काही फॅशन चालली असेल त्या फॅशनचे कपडे घालायला आवडतात. आपल्याला नटायला आवडतं. आपल्याला अंगावर दागिने घालायला आवडतात. हे फक्त माणसालाच आवडतं आणि याचा आनंद फक्त माणसालाच होतो. याचा आनंद दुसऱ्या कुठल्या प्राण्याला होत नाही. समजा आपण बेंद्राच्या सणाला बैलाच्या अंगावर नवी झूल घातली तर त्याचा आनंद बैलाच्या तोंडावर दिसत नाही, बैलाच्या मालकाच्या तोंडावर मात्र दिसतो. बैलाची आपण शिंग रंगवली तर बैल बनत नाही माझी किती शिंग छान रंगवलीत. बैलाच्या शिंगाला बेगड लावली, बैल दुसऱ्या बैलाला दाखवायला जात नाही, बघ रे माझ्या मालकानं किती छान बेगड ही माझ्या शिंगाला दाखवली. पण एका बाईनं दुकानात जाऊन साडी आणली की लगेच ती शेजारणीला नेऊन दाखवते, बघ मी 12,000ची पैठणी आणली. की शेजारी म्हणते आणलीस 12,000ची पण हिचं काठ काय बरोबर नाही, हिचा रंग बरोबर नाही. ती म्हणते असं का, उद्याच जाऊन बदलून आणते. मग जरी तिला पसंत पडलेलं असलं तरी सुद्धा शेजारणीला पसंत पडलं नाही. म्हणते तू येशील का माझ्या बरोबर. मी येते की, मी रिकामीच आहे. तिला घेऊन जाते.
आणि मग शेजारी नंती दोघे मिळून त्यांना कसले पाहिजे असतील तसली ती पैठणी घेऊन येतात. मग कमी जास्त काही होतं त्यात आणि मग ती शेजारी हा ही बघ तुला चांगली दिसणार. आत्ताची कशी आपली आधीची कशी ती होती चांगली नाही असं नाही, पण ती तुला नसती बरोबर दिसली. म्हणजे काय, हा जो आनंद आहे हा आनंद फक्त माणसालाच आहे. हा आनंद कुठल्या प्राण्याला नाही, बैलाला नाही, गाईला नाही. बैलावरच्या अंगावरती ते छाप उठवलेले असतात, रंगीत छाप उठवलेले असतात. त्याला ते हळदीनं पिवळा वगैरे केलेला असतो बैलाला बेंद्राच्या वेळी. त्याला कळत नाही मला का पिवळं केलंय, बेंदूर आहे का काय, अजिबात कळत नाही. कशासाठी केलंय तेही कळत नाही. तो बघतही नाही आपल्या अंगाकडं की आपल्याला पिवळं केलंय का निळं केलंय. त्याला पिवळं म्हणजे काय हेही कळत नाही. त्याला फक्त खायचं कळतं, जी वैरण टाकलेली असते तेवढं कळतं. आहार विहार याच गोष्टी त्याला कळतात. दुसरा आनंद वगैरे जो आहे म्हणजे खाण्यापिण्यातच त्यांना आनंद असतो. लेण्या नेसल्यातला आनंद हा फक्त माणसालाच आहे. म्हणून नवे कपडे घालण्याचा आनंद माणसाला आहे, फॅशनेबल कपडे घालण्याचा आनंद माणसाला आहे, दागिने घालण्याचा आनंद माणसाला आहे. ह्या आनंदाचा जो भाग आहे हा आनंदाचा भाग फक्त माणूसच अनुभवू शकतो. त्याच पद्धतीनं नवं नाटक बघणं, नवा चित्रपट बघणं, रसिक असेल तर नवं पुस्तक वाचणं, नवी कविता वाचणं, नवी कादंबरी वाचणं, नवी कथा वाचणं, नवा विनोद वाचणं, ह्यात आपल्याला आनंदाची प्राप्ती ही होत असते. थोडक्यात काय, नाविन्याची जी जिज्ञासा आहे ही नाविन्याची जिज्ञासा माणूस सोडून दुसऱ्या कोणालाही नाही आणि कशालाही नाही. कुत्र्याच्या गळ्यात नक्षीदार पट्टा घातला, त्याला छान सोन्याच्या साखळीने बांधलं आणि त्याला फिरवायला नेलं, तर कुत्रा मिरवतो का ती नक्षीदार साखळी, नक्षीदार पट्टा, सोन्याची साखळी? नाही, त्याला ती अडचणच वाटते. काय, मला सोन्याच्या साखळीनं बांधलंय ही सुद्धा त्याला अडचण. त्यापेक्षा त्याला रिकामं सोडल्याचा आनंद असणार. पण आपल्या हे अंगावर किती सोनं आहे. तो गोल्डमॅन म्हणून एक होता पुण्यामध्ये, सोन्याचा शर्ट घालून हिंडायचा. त्याच्यात त्याला आनंद हा होता. म्हणजे कसं, सोनं नाणं चांदी ह्या सगळ्या गोष्टीचं नाविन्य किंवा आनंद माणूस सोडून दुसऱ्या कोणालाही नाही. आणि जरी इतर प्राण्यांना वगैरे आपण सजवलं तरी सुद्धा ते आपल्याला ते चांगले दिसावेत म्हणून आपण त्यांना सजवतो. त्यांना आपण किती चांगलं दिसतोय हे काही त्याच्यात कसलाही आनंद नसतो. ह्या विश्वामध्ये जे जे सर्जन आहे ते नवं आहे. म्हणजेच एकसारखं दुसरं नाही, एकासारखं दुसरं नाही. एक कविता दुसऱ्या कवितेसारखी नाही, एक कथा दुसऱ्या कथेसारखी नाही, एक कादंबरी दुसऱ्या कादंबरीसारखी नाही. प्रत्येक सर्जनात्मक कृती ही अशी नवी आहे आणि त्यामुळंच जे सर्जनशील लेखन असतं त्याचा नाविन्यपूर्णता हा महत्वाचा विशेष आहे. जे सर्जन आहे ते नाविन्यपूर्ण असतं किंवा असलंच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे
सर्जन हा एक प्रकारचा साक्षात्कार असतो आणि तो साक्षात्कार कोणालाही होत नाही. तो जो प्रतिभावंत असतो त्या प्रतिभावंतालाच सर्जनाचा साक्षात्कार होतो. सर्जनाच्या अनुषंगानं शब्दाला तो नवं रूप देतो, नवा आकार देतो, जो पूर्वी कधीही अस्तित्वात नसतो. म्हणजे सर्जन हे पूर्वी कधीही अस्तित्वात नसतं. आणि त्यामुळंच कुसुमाग्रजांचं कोलंबसाचं गर्वगीत म्हणा, पृथ्वीचं प्रेमगीत म्हणा, स्वप्नांची समाप्ती म्हणा, यासारख्या कविता म्हणजे पूर्णपणे सर्जनशील कविता आहेत. त्या कधीही जुन्या होत नाहीत, त्या नव्याच असतात. प्रतिभावंताच्या शब्दामध्ये कालव्यवस्था असते, क्रमव्यवस्था असते, औचित्य असतं, तपशील असतो, भावनिकता असते, भावानुभव असतो, अभिव्यक्ती असते, वास्तविकता असते, कलात्मकता असते, प्रतिकात्मकता असते, भाषाशैली असते, जीवनातले संदर्भ असतात, सामाजिक संदर्भ असतात, सांस्कृतिक संदर्भ असतात, जीवनमूल्य असतात, राष्ट्रीय मूल्य असतात, जीवननिष्ठा असते, जीवनदर्शन असतं, व्यक्तिदर्शन असतं, समाजदर्शन असतं, निसर्गचित्रण असतं. हे सगळं सर्जनामध्ये असतं. सर्जनात भाष्य क्षमता असते, जीवनभाष्य असतं. भाष्यक्षमता पुन्हा त्या भाष्यक्षमतेची पुनर्मांडणी असते, आरोपण असतं, सूचकता असते, लक्षणीय सौंदर्य असतं, आंतरिक सौंदर्य असतं, भावनिकता असते. त्याच पद्धतीनं या सर्जनशील लेखनामध्ये भावनिकता असली पाहिजे, पण तिची नाळ वास्तविकतेशी असली पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सर्जनशीलता ही काहीशी काल्पनिक असते, पण ही काल्पनिकता वास्तविकतेवरती चढवलेली पुटं असली पाहिजे. म्हणजे ते वास्तविक आहे, ते खरं आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. आणि या सर्जनामध्ये जी काही शब्दयोजना असते, ही शब्दयोजना चपखल असली पाहिजे. उदाहरणार्थ संजीवनी मराठे नावाच्या एक कवयित्री आहेत. त्यांनी आपल्या एका कवितेत स्त्री माझे नाव असे असं म्हटलेलं आहे. इथं स्त्री माझे नाव असे, इथं स्त्री हाच शब्द बरोबर चपखल बसतो. स्त्रीला पर्यायी शब्द अनेक आहेत, पण पर्यायी शब्द वापरून इथं चालत नाही. उदाहरणार्थ स्त्री हा शब्द वापरताना त्या शब्दाचं जे काही भाववलय आहे, हे भाववलय कवयित्रीला जे काही भावलेलं आहे ते भाववलय दुसऱ्या कुठल्याही शब्दामध्ये नाही. स्त्रीला दुसरा महिला हा शब्द आहे, बाई हा शब्द आहे, बया हा शब्द आहे, पण स्त्री माझे नाव असे अशा म्हणण्यामध्ये जी एक लय येते, ती लय
महिला माझे नाव असे याला येत नाही, बाई माझे नाव असे याला येत नाही, बया माझे नाव असे याला येत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर प्रत्येक शब्दाला जे नाविन्य आणि प्रावीण्य असतं ते नाविन्य आणि प्रावीण्य ध्यानात घेऊन सर्जनशील लेखकानं लेखन केलं पाहिजे किंवा लेखन केलेलं असतं. आणि हीच बाब अन्य कितीतरी शब्दांच्या बाबतीत आपण ध्यानात घेऊन सर्जनशील लेखनातील भावनिकता समजून घेत असतो किंवा समजून घेतली पाहिजे. माता म्हणजे माताच, तिथं मातुश्री, आई, माई हे शब्द भाववलयांच्या दृष्टीने वेगळे. कांता, बायको, पत्नी, आर्या, अर्धांगी ही बायकोसाठी असणारे शब्द. यातील प्रत्येक शब्द सुद्धा भाववलयाच्या दृष्टीने वेगळा आहे. बहीण, भगिनी, ताई, अक्का हेही शब्द तसेच आहेत. पुरुष, गडी, माणूस, बापई हेही शब्द निराळे आहेत. असे भावसंदर्भ आणि भाववलय हे सर्जनशीलतेला असतात. सर्जनाची जी वैशिष्ट्ये आहेत ही सर्जनाची वैशिष्ट्य आपण बघितली. आता पुढच्या भागामध्ये आपण सर्जनशील लेखन आणि कथा हा भाग बघूया.